नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कुठलाही सण आला की बाजारपेठा त्या सणाकरता लागणाऱ्या वस्तूंनी फुलून जातात. दुकानातच नाही तर रस्त्यावर सुद्धा त्या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री केली जाते. पण अशा वेळी होतं काय माहितीये, एखादा विक्रेता किंवा विक्रेती रस्त्यावर बसून त्या वस्तूंची विक्री करतीये म्हणजे या वस्तूंसाठी आपण बार्गेनिंग म्हणजे भाव केलाच पाहिजे असं अनेकांना वाटतं आणि त्याप्रमाणे ते करतातही. पण श्रोतेहो, मला सांगा, आपण मॉलमध्ये जातो, तिथे अनेक वस्तू घेतो. कधीकधी वस्तू घेताना त्याच्यावरची किंमतही बघितली जात नाही, कधीकधी त्याची उपयुक्तताही. असं असलं तरीसुद्धा आपण मॉलमध्ये कधीच बार्गेनिंग करायला धजत नाही, कारण तिथे खरेदी करणं हा एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि तिथे बार्गेनिंग करणं म्हणजे आपल्या स्टेटसला धक्का लागल्यासारखं वाटतं. पण श्रोते हो, ही जी रस्त्यावर छोट्या छोट्या वस्तू विकणारी मंडळी आहेत ना, त्या वस्तू विकण्यासाठी त्यामागे त्यांचे अपार कष्ट असतात. त्यातून थोडा त्यांना झाला फायदा आपल्याकडून तर हे पुण्याचंच काम नाही का? अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया. ताई, कितीला दिला हा फळा? भाऊ, हा 50 आणि हा 60 रुपयाला. त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला, दोन्ही तर सारखेच दिसत आहेत, फरक काय याच्यात? भाऊ, पानोळ्या वजन सारखंच आहे, फक्त बांधण्यात फरक असतो, म्हणजे दोरी गच्च कमी अधिक होते ना, म्हणून. भाऊ, मी दोन्ही फळे हातात घेऊन बघत होतो, अगदी दोन्ही बाजूनी. त्या माऊलीचं हृदय खालीवर होत होतं. एखाद्यानं मोठ्या श्रमानं हाताला घाव सहन करून एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्यासारख्यानं क्षणात तिच्या उणीवा काढून नावं ठेवून तिला निघून जावं. काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला? भाऊ, 10-20 कमी द्या, एवढे काय पाहिले? अहो ताई, मी किंमत कमी करणार नाही. त्या रखुमाईला वाटलं मी किंमत कमी करणार नाही म्हणजे आता हा निघून जातो की काय. शेवटचा उरला माल असल्यानं कदाचित मी घेणार नाही असा तिचा समज. ती परत म्हणाली, भाऊ, मया स्वतः हातानं बनवले फळे हा इथे, एक बी खराब नाही बघ. अहो, मी त्या फळाच्या पानोळ्या नाही बघत, त्या तर झिजूनच जाणार आहे. मी फक्त बघतोय की कुठली मूठ मजबूत आहे. भाऊ, मी स्वतःला बळ लावून आवळल्यात मुठी. भाऊ, कोणता घेता मग? दोन्ही घेतो. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. हे घ्या, 110 रुपये. भाव न करता फळे घेऊन माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली घरी जाण्यासाठी. विचार करत होतो, कुठल्या तरी डोंगराळ भागातून डोक्यावर भारे आणा, मग त्या पानांचे बारीक बारीक आणखीन पाती कट करा, त्याला एका गोलाकार पद्धतीनं ते विणा. ते कितीतरी वेळा हाताला टोचतं. नखात टोचल्यावर जिव्हाळी लागते, कुठंच जीव लागत नाही इतकी आग होते. तळहातावर ते सगळं विणायचं, मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची. यावेळी स्त्रियांना सर्व जीव एकवटून ती मूठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी, मूठ ढिल्ली असेल तर गिराईक निघून जातं. एवढ्या बेजारीतून त्या फळ्याची किंमत किती? तर 50-60 रुपये. आणि मॉलमधला झाडू हा कितीला? तर 110 पासून पुढे. एका दिवाळीत भाव कमी न करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचं मूल्य करूच शकतात. फार सोपी कृती आहे, करून बघा. थेट शेतात पिकवलेला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात. भाव न करता घ्या बरं त्यांच्याकडनं, काही बिघडत नाही. उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज घेऊन बसलेले कुंभार, माठ घेताना भाव कमी करू नका, काही बिघडत नाही. लोहाराकडून विळा, कुऱ्हाड, धार लावून घेताना, शेवटून घेताना, कुलपाची नवी चावी बनवून घेताना भाव कमी करू नका, काही बिघडत नाही. भाव कमी करायचा प्रयत्न मॉलमध्ये करून बघा बरं. 2 रुपये सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपण तिथे? त्याला 2 रुपयेच दे म्हणावं. वाटलंच तर घेतलेलं सामान परत करा, दुसरीकडे घ्या. पण मंडळी, या स्वतःच्या हातानं राबणाऱ्या श्रमाचं मोल आपण सगळ्यांनी जाणायलाच हवं आणि त्या श्रमाचा योग्य तो मोबदला आपण द्यायलाच हवा. काय पटतंय ना?
तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.